Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today is our second lecture for electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे एक पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे. त्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय सांगितलंय, त्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट दिला आहे. व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्जेस, हाऊ दिस इलेक्ट्रिक चार्जेस आर प्रोड्युस्ड, हाऊ आर दे नेम्ड, व्हॉट वॉज द एक्सपेरिमेंटल प्रोसेस टू प्रोड्यूस दिस चार्जेस, हे आपण त्या पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. जर नसेल बघितलं तर तुम्ही त्या आपल्या प्लेलिस्ट आहे आपली युट्यूब वरती, तिथे तुम्ही फक्त टाका इलेक्ट्रोस्टॅटिक्स क्लास 11, तुम्हाला तिथं सगळे लेक्चर्स बघायला मिळतील. ओके, तर आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे. दिस आवर सेकंड लेक्चर. व्हॉट इज आवर रीडिंग टुडेज, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आणि त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ओके, मग आता पहिल्यांदा बेसिक प्रॉपर्टी. बेसिक प्रॉपर्टीच्या अगोदर मी थोडं रिवाइज करतो. आपण काय काय केलंय, आपण चार्जेस क्रिएट केले. कसे क्रिएट केले, अकॉर्डिंग टू फॅरेडे दोन सबस्टन्स आणले, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन बघितलं. फ्रिक्शन बघितल्यानंतर एका सबस्टन्स वरती एक चार्ज क्रिएट झाला, दुसऱ्या सबस्टन्स वरती दुसरा चार्ज क्रिएट झाला. मग सपोज ह्याच्यावरती मी म्हणत असेल पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इकडे काय असणार आहे, निगेटिव्ह. मग त्यासाठी आपण एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल्स म्हणजे त्याला आपण नाव देऊन आपण ते फ्रिक्शन बघितलं. तर ते काय होतं, एक म्हणजे एम्बर वॉज रब्ड विथ सिल्क एज वेल एज एम्बर रब्ड विथ फर अँड ग्लास रॉड रब्ड विथ सिल्क. येते लक्षात, ग्लास रॉडचं फ्रिक्शन कोणाबरोबर केलं, सिल्क बरोबर केलं. एम्बरचं फ्रिक्शन कोणाबरोबर केलं, तर फर बरोबर केलं. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये जे चार्जेस क्रिएट झाले आणि त्या चार्जेस वरून आपल्याला अट्रॅक्शन बघायला मिळालं, रिपल्शन बघायला मिळालं, आणि त्याच्यावरून आपल्याला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असे दोन चार्जेस आपल्याला मिळाले. येते लक्षात, ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला असंही म्हणलं होतं की एखादा सबस्टन्स घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती इक्वल चार्जेस तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे टोटल नेट चार्ज ऑफ द सबस्टन्स इज इक्वल टू 0. येते लक्षात, ठीक आहे. किंवा तुम्ही कंडक्शन प्रोसेस ही बघितली असेल, इंडक्शन प्रोसेस ही बघितली असेल. कंडक्शन प्रोसेस मध्ये काय सांगितलंय आपण, कंडक्शन प्रोसेस मध्ये सांगितलंय देयर इज अ ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ कंडक्शन प्रोसेस. And what is induction process? If a uncharged conductor is brought near to the charged conductor, then the charges will get accumulated at the end of the conductor. म्हणजे सपोज एखादं मी अनचार्ज कंडक्टर घेऊन आलो, इथं आपला चार्ज कंडक्टर आहे, तर ह्याच्या एंडला जर इथं निगेटिव्ह क्रिएट होत असेल तर त्या चार्ज कंडक्टर वरती काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याच्या एंडला काय असणार आहे, निगेटिव्ह. जर इकडे निगेटिव्ह असेल तर इकडे एंडला काय असणार आहे, पॉझिटिव्ह. मग दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ इंडक्शन प्रोसेस. ओके, मग आता पुढे जाऊया. आजचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. व्हॉट इज दिस बेसिक प्रॉपर्टी, मी असं म्हणेन इलेक्ट्रिक चार्ज इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल. एलिमेंटरी पार्टिकल, बघा मी काय सांगतोय, व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग. Electric charge is a basic property of elementary particle. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज काय, इट इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल. व्हॉट इज द एलिमेंटरी पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे काय, एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. दीज आर द एलिमेंटरी पार्टिकल्स. ओके, electric charge is the basic property of elementary particle. What are elementary particles? These are the protons, neutrons and electrons. मग आता we know the charges on this. Protons have positive charge, neutrons are neutral, no charges, and electrons have negative charge. म्हणजे आपल्याला हे चार्जेस माहिती, आणि हे चार्जेस आपण कुठं पाहिले, these all charges we found in the atoms. These all charges we found in the atoms. कारण ऍटम मध्ये आपल्याला सेंटरला न्यूक्लियस बघायला मिळतोय. त्या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला प्रोटॉन्स बघायला मिळतील एज वेल एज न्यूट्रॉन्स बघायला मिळतील. पण न्यूट्रॉन्स वरती कोणता चार्ज आहे, न्यूट्रल, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय मिळतोय, न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याच्या ऑर्बिट्स मध्ये तुम्हाला कोणते चार्जेस बघायला मिळतील, तर ऑर्बिट्स मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स तुम्हाला बघायला मिळतील. मग जेवढे पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असतील तेवढेच तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला बघायला मिळतील, की जेणेकरून टोटल चार्ज ऑन द ॲटम हाऊ मच इट इज 0. Total charge on the atom is 0. Hence
atom is an electrically neutral. Atom is a electrically neutral. ओके, म्हणजे ह्या सगळ्या एलिमेंटरी पार्टिकल वरून आपल्याला काय मिळतोय? आपल्याला ऍटम मिळतोय. अँड नंबर ऑफ ऍटम्स फॉर्म्स ए मॅटर. नंबर ऑफ ऍटम्स फॉर्म ए मॅटर, म्हणजे एक मॅटर आपण ज्या वेळेला बघतो तर तो मॅटर कशापासून असतोय? नंबर ऑफ ऍटम्स पासून. म्हणजे कुठलाही एखादा सबस्टन्स मी कन्सिडर केला, आता हा मॅटर आहे बरोबर, मग ह्या मॅटर मध्ये तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या ऍटम्स मध्ये मग तुम्हाला एलिमेंटरी पार्टिकल्स बघायला मिळतील. मग ते प्रोटॉन्स असतील, न्यूट्रॉन्स असतील आणि इलेक्ट्रॉन्स असतील. समजलं का प्रोसेस काय? इलेक्ट्रिक चार्ज इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल. व्हॉट आर एलिमेंटरी पार्टिकल्स? Protons, neutrons, electrons. Whereas protons having positive charge, neutrons having neutral, electrons have negative charge. These all elementary particles we see in the atoms. And what is atoms? Nucleus has positive charges and orbits have electrons. This total charge on this atom is equal to 0. Hence it is called as an electrically neutral. And all these atoms, when they are brought together to form a matter. All atoms are brought together to form a matter. समजलं? कळालं? कुठलाही मॅटर असेल त्या मॅटर मध्ये तुम्हाला ऍटम्स बघायला मिळतील. ऍटम्स आले म्हणजे साहजिकच प्रोटॉन्स आले, इलेक्ट्रॉन्स आले. म्हणजे एखादा कंडक्टर मी कन्सिडर केला तर त्या कंडक्टर मध्ये मला नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस मिळणार आहेत, नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस मला मिळणार आहेत. बरोबर, जेवढे पॉझिटिव्ह असतील तेवढेच मला तिथं निगेटिव्ह पण तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, म्हणजे टोटल चार्ज मी असंही म्हणू शकतो, टोटल चार्ज ऑन द सिस्टम, टोटल चार्ज ऑन द सिस्टम इज 0. टोटल चार्ज ऑन द सिस्टम इज इक्वल टू 0. म्हणजे नेट चार्ज, नेट चार्ज म्हणजे काय? सगळा चार्ज. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच निगेटिव्ह आहेत. त्यामुळे त्या सिस्टमला आपण काय म्हणू शकतो? टोटल चार्ज 0, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर, म्हणजे most of the matters are electrically neutral. Most of the matter. येथे लक्षात मी काय सांगतोय? Most of the matters are electrically neutral. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे, काय पाहिजे असेल तर पॉज करून नोट डाऊन करा, कारण मी नोट करणार आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून लिहा. ठीक आहे, रब करो, पुसू. ओके, चला. आता त्यामध्ये आपला पहिला पॉइंट आपला काय आहे? पहिला पॉइंट म्हणजे आपला ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा. ऍडिटिव्ह नेचर मध्ये मी आता असं म्हणेन, इलेक्ट्रिक चार्ज इज ऍडिटिव्ह. इलेक्ट्रिक चार्ज इज ऍडिटिव्ह. आता ऍडिटिव्ह पहिल्यांदा मला समजलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय ऍडिटिव्ह. बरोबर, मग ऍडिटिव्ह मी का म्हणतोय? कारण इट इज सिमिलर टू मास. सिमिलर टू मास. सिमिलर टू मास. सिमिलर टू मास. ऍडिटिव्ह म्हणजे काय? तर फक्त एवढंच रीड करा. व्हॉट इज इट? इट इज कॉल्ड एज ऍड. ऍड म्हणजे काय? तर इथं चार्जेस काय होणार आहेत? सगळे चार्जेस ऍड होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे एखादा कंडक्टर मी कन्सिडर केला, सपोज देर आर पॉझिटिव्ह चार्जेस. इमॅजिन करूया पॉझिटिव्ह चार्जेस. ठीक आहे, आता मी म्हणूया हा 1 प्लस म्हणजे 1 चार्ज, 2 प्लस म्हणजे 2 चार्ज. ठीक आहे, म्हणजे असे आपण सगळे चार्जेस काय करणार? सगळ्यांची आपण सम करणार. म्हणजे किती येणार? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे किती येईल? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 चार्ज तुम्हाला मिळतो. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या चार्जेसचं आपण काय केलं? त्यांची ऍडिशन केली. म्हणजे लाईक सिमिलर टू मास. म्हणजे मास आपण काय करतोय? ऍड करतोय. ठीक आहे, म्हणजे एखादा सबस्टन्स किंवा एखादा ऑब्जेक्ट मी घेतला तर ह्या ऑब्जेक्टचा मास मला नेहमी कशामध्ये मिळतोय? मला नेहमी पॉझिटिव्ह मध्ये मिळतोय. पण बघा मी काय सांगतोय, मास तुम्ही ज्या वेळेला बघणार कोणत्याही ऑब्जेक्टसाठी त्यावेळेला मास तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह मध्येच मिळेल. पण इलेक्ट्रिक चार्जेस बघत असताना तुम्ही ज्यावेळेला ऍडिशन करणार त्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह पण मिळेल, त्यावेळेला तुम्हाला निगेटिव्ह पण मिळेल. का निगेटिव्ह मिळेल?
कारण आपल्याकडे निगेटिव्ह चार्जेस पण आहेत, म्हणजे थोडा डिफरन्स आहे. मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट इलेक्ट्रिक चार्जेस मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे ज्या वेळेला मी पॉझिटिव्हची सम करणार त्यावेळेला मला आन्सर काय मिळणार आहे पॉझिटिव्ह, आणि ज्या वेळेला मी निगेटिव्हची सम करणार मला आन्सर काय मिळणार आहे निगेटिव्ह. मग समजा टोटल पॉझिटिव्ह चार्जेस मला 7 मिळतात तर टोटल निगेटिव्ह किती मिळणार आहे -7 प्लस 7 -7 they will get cancel out with each other, hence total charge will be equal to 0 because system has equal charges. Because the system has equal charges. जेवढे पॉझिटिव्ह आहे तेवढेच निगेटिव्ह असतात ना, मग त्याला आपण कॉन्झर्वेशन पण म्हणू शकतो. तो त्याचा पुढचा पार्ट आहे. ओके, मग सध्या समजून घ्या मास काय होतो. मास त्या ऑब्जेक्टचा आपण सगळ्या पॉइंटचा एकत्र आपण काय करतोय ऍड करतोय. मग तसंच आपण ते इलेक्ट्रिक चार्जेस मध्ये पण करतोय, म्हणजे आपण ऍडिशन करतोय. म्हणजे नंबर ऑफ चार्जेस दे आर ब्रॉट टुगेदर अँड दे गेट ऍड विथ इच अदर. म्हणजेच काय द अल्जेब्राइक सम ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस वेदर इट इज पॉझिटिव्ह और इट इज निगेटिव्ह अँड द टोटल चार्ज इज इक्वल टू 0. सगळा टोटल चार्ज किती आहे 0. सम कुणाची करतोय पॉझिटिव्ह चार्ज, सम कुणाची करतोय निगेटिव्ह चार्ज, पण टोटल सिस्टम वरती चार्ज किती आहे 0. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऍडिटिव्ह नेचर. म्हणजे त्या सगळ्यांची आपण ज्यावेळेला सम करतोय त्याला आपण ऍडिशन म्हणतोय. मग त्या ऍडिशनला आपण काय म्हणतोय अल्जेब्राइक सम ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस किंवा अल्जेब्राइक सम ऑफ निगेटिव्ह चार्जेस. येते लक्षात ठीक आहे. बट मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एक लक्षात ठेवा मास काय ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं का बरं ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितले इन द केस ऑफ ऍटम्स, ऍटम्स मध्ये काय बघतोय नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस ते तुम्हाला इक्वल बघायला मिळतील. कारण टोटल ऍटम काय असतोय इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतोय. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स किती आहेत इमॅजिन करा. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स तुम्हाला 10 चार्ज मिळतोय. मग टोटल ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स किती मिळतोय 10 इलेक्ट्रॉन्स. दोघांची पण व्हॅल्यू सेम मिळाली +10 -10 दे विल गेट कॅन्सल विथ इच अदर, हेन्स टोटल चार्ज ऑफ द ऍटम इज 0. मग तसंच तुम्हाला इथं पण काय मिळतंय 0 तुम्हाला बघा येते लक्षात ठीक आहे. आता एक 2 पॉइंट याच्यामध्ये आहेत ते 2 पॉइंट मी सांगतो तुम्हाला. ऍडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज. मास ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पहिला पॉइंट आपला काय मास ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड charges distributed on the particle किंवा on the object are equal. Charges distributed on an object are equal whether it is positive or negative or the total charge on the object is equal to 0. म्हणजे तो तुम्हाला पॉझिटिव्ह मिळू शकतो, तुम्हाला निगेटिव्ह मिळू शकतो, तुम्हाला 0 मिळू शकतो. बट मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मास मध्ये बदल होतोय का नाही, कारण मास तुम्ही एकदा घेताना तो पॉझिटिव्ह मध्येच मिळणार आहे. त्याचं मी वेट केलं त्याचा मास बघितला, मास बघितलं तर मला 10 ग्रॅम मिळतोय, म्हणजे याचा मास काहीतरी समथिंग असेल ग्रॅव्हिटी काढली तर ओके, म्हणजे तो काय असणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह. मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट चार्जेस मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0. ठीक आहे. आता फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट पण सेम आहे. टोटल मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड टोटल चार्ज ऑन ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0. म्हणजे एक ऑब्जेक्ट घेतला त्या ऑब्जेक्टचा मास बघितला तर हा नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह मास मध्ये. पण एखादा ऑब्जेक्ट मी घेतला एक तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा एक तर तो निगेटिव्ह असेल किंवा टोटल चार्ज किती असणार आहे 0. ठीक आहे. these are the 2 points which we see in this additive nature of charge. समजले का बरे. आता पहिला पॉइंट आपला ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. आता आपण बघणार आहोत तो म्हणजे सेकंड पार्ट त्यातला क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज.
ठीक आहे. सेकंड पॉइंट आपला काय आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. आता तुम्ही म्हणत असाल व्हॉट इज मीन बाय क्वांटायझेशन. क्वांटाइज्ड असं आपण म्हणू शकतो. क्वांटाइज किंवा त्याचा दुसरा शब्द आहे डिस्क्रीट. क्वांटाइजला अदर वर्ड इज डिस्क्रीट. व्हॉट इज मीन बाय क्वांटायझेशन, व्हॉट इज मीन बाय डिस्क्रीट, दोन्ही एकच आहे, फक्त नावं वेगळी वेगळी. तर पहिल्यांदा असं म्हणतो मी की सपोज आपल्याकडं एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टर वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह असेल किंवा टोटल चार्ज आपला 0 असेल. ओके. मग आता मी असं इमॅजिन करतो की आपल्याकडं एक कंडक्टर आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे. आता मी काय करतोय, ह्याच्यावरती चार्जेस बघतोय. इमॅजिन करा, फक्त पॉझिटिव्ह चार्जेस बघतोय. निगेटिव्ह पण असणार आहे, पण आपण सध्या काय बघतोय, फक्त पॉझिटिव्ह. ओके. म्हणजे आपल्याला समजायला व्यवस्थित जाईल, सोपं जाईल. सपोज आता माझ्याकडे किती चार्जेस आहेत, सपोज माझ्याकडे इलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह मध्ये, फक्त पॉझिटिव्ह कन्सिडर केला. सपोज माझ्याकडे आहे म्हणजे 5 चार्ज आहे. ठीक आहे. आता युनिट वगैरे बघणार आहोत आपण इथं. 5 चार्ज आहे. मी ह्याच्यामध्ये एक चार्ज ऍड केला म्हणजे काय झालं, 5 + 1 = 6. अजून एक चार्ज मी ऍड केला, 6 + 1 = 7. अजून एक चार्ज मी ऍड केला, 7 + 1 = 8. म्हणजे काय होतं इथं, म्हणजे एखाद्या कंडक्टरला आपण चार्ज ट्रान्सफर करतोय फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. कळतंय, गॉट माय पॉइंट. व्हॉट इज द प्रोसेस, द प्रोसेस इज दॅट वी आर ट्रान्सफरिंग द चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी, सो दॅट in one conductor the charges are goes on increasing. In one conductor the charges goes on increasing. मग दुसरा जो काही कंडक्टर असणार आहे तिथून हा चार्ज देतोय म्हणजे इथं काय होणार आहे, डिक्रीजिंग. फक्त एकाच चार्जचा आपण विचार करतोय, पॉझिटिव्हचा. दोन्ही विचार करत नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फक्त पॉझिटिव्हचा विचार करतोय किंवा फक्त निगेटिव्हचा विचार करतोय. सगळे माझ्याकडे निगेटिव्ह चार्जेस आहेत. माझ्याकडे पहिल्यांदा 5 इलेक्ट्रॉन्स होते, त्यामध्ये मी एक ऍड केला, 6 झाला. परत एक ऍड केला, 7 झाला. परत एक ऍड केला, 8 झाला. इलेक्ट्रॉन्स काय झाले, वाढले. म्हणजे मी त्याला काय म्हणतो, इन्क्रीजिंग. हिथून इलेक्ट्रॉन्स गेले म्हणजे काय झालं, डिक्रीज. सिमिलरली पॉझिटिव्ह, पहिल्यांदा 5 प्रोटॉन्स होते, एक टाकला 6 झाला, अजून एक टाकला 7 झाला, अजून एक टाकला 8 झाला. म्हणजे इन्क्रीजिंग प्रोटॉन्स. आणि इथून तो पॉझिटिव्ह पाठवतोय किंवा लूज करतोय त्याला तो काय म्हणतो, डिक्रीजिंग प्रोटॉन्स. येते लक्षात. ठीक आहे. मग आता इन्क्रीजिंग प्रोसेस आहे, डिक्रीजिंग प्रोसेस आहे, बरोबर. मग टोटल चार्ज ऑन द कंडक्टर इज टेकन बाय इंटिग्रल मल्टिपल. इज टेकन बाय इंटिग्रल मल्टिपल विच इज डिनोटेड बाय स्मॉल n. टोटल चार्ज आपल्याला काढायचा आहे. हा कसा काढणार, तर इंटिग्रल मल्टिपल घेऊन काढणार. आणि तो कोण आहे, n. हा n काय, n इज दी नंबर. म्हणजे एक ऍड केला, अजून एक ऍड केला, अजून एक ऍड केला, म्हणजे असे नंबर किती ऍड केले टोटल चार्ज मध्ये. ठीक आहे. बरं काय ऍड केले, तर चार्ज ऍड केला. मग कोणता चार्ज ऍड केला, एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर तो निगेटिव्ह असेल. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज मी ऍड करत असेल किंवा निगेटिव्ह चार्ज मी ऍड करत असेल, दोन्ही पण चार्जेस आहे ना. मग त्यासाठी हिथं काय केलं, हिथं आपण इलिमेंटरी पार्टिकल बघितला. आता इलिमेंटरी पार्टिकल आपल्याला तर माहितीच आहे. मग तो प्रोटॉन्स असेल, न्यूट्रॉन्स असेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रॉन असेल किंवा तो इलेक्ट्रॉन असेल. ओके. प्रोटॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह आला, इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह आला. मग तो इलिमेंटरी पार्टिकल आपण कन्सिडर केला ऍज अ चार्ज. ठीक आहे. मग एक सायंटिस्ट होते, ते म्हणजे मिलिकन्स. मिलिकन एक सायंटिस्ट होते, त्यांनी ऑइल ड्रॉपचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कोणता एक्सपेरिमेंट, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. आता हा काही तुम्हाला एक्सपेरिमेंट नाहीये, हा थोडक्यात फक्त तुम्हाला माहितीसाठी दिलाय. मिलिकन एक सायंटिस्ट होते, त्यांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. तो एक्सपेरिमेंट काय आहे, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आहे. तर त्या ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट परफॉर्म करून झाल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की त्या इलिमेंटरी चार्ज वरती एक चार्ज आहे. कमीत कमी तरी तो चार्ज मोजला. तो किती चार्ज होता, तर त्यांना तो चार्ज असा मिळाला ±1.6 × 10⁻⁻19
अँड मेजर्ड इन कुलम. म्हणजे जो चार्ज आहे Q त्याचं युनिट काय आहे? इट इज मेजर्ड इन कुलम. इट इज मेजर्ड इन कुलम. कुठलाही चार्ज घ्या, पॉझिटिव्ह चार्ज घ्या, निगेटिव्ह चार्ज घ्या, त्याचं युनिट काय आहे? कुलम. मग त्या एलिमेंटरी चार्ज हा मेजर केला आणि तो तुम्हाला किती मिळाला? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. एलिमेंटरी चार्ज पार्टिकल. मग तो आपण इथं काय कन्सिडर करतो? इलेक्ट्रॉन. व्हॉट इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? 1.6 इंटू 10⁻⁻19. व्हॉट इज द चार्ज ऑन प्रोटॉन? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. म्हणजे तुम्ही प्रोटॉनसाठी पण तेवढा चार्ज घेताय, इलेक्ट्रॉनसाठी पण तुम्ही तेवढा चार्ज घेताय. म्हणजे हा झाला आपला एलिमेंटरी चार्ज विच इज मेजर्ड इन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट विच इज परफॉर्म बाय मिलिकन. मग आता त्या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला म्हणून त्यानं स्वतःच नाव होतं त्या एक्सपेरिमेंटला दिलं. तिथं असं म्हणलं मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट इन विच elementary particle has charge 1.6 into 10⁻⁻19 which is measured in coulomb. That is called SI unit of charge. SI unit of charge. SI unit काय मिळतं? SI unit coulomb. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता युनिट्स आणि मेजरमेंट्स मध्ये तुम्हाला ते युनिट माहित झालं असेल की चार्जला आपण युनिट काय करतोय? कुलम असं घेतोय. ठीक आहे. मग ते चार्ज साठी तुम्हाला एक व्हॅल्यू पण मिळाली आणि त्याचं युनिट पण मिळालं विच इज मेजर्ड इन कुलम. कुलमला आपण C डिनोट करतो. ठीक आहे. समजलं? तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही पॉज करून नोट डाऊन करून घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. रब करो, रब करो, रब करू का? ठीक आहे. रब करतोय. ठीक आहे. नोट डाऊन झालंय का? ठीक आहे. हे पण डाऊन करतोय मी. ठीक आहे. तर एवढंच ठेवतो. कारण एक फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. आता काय सांगितलं आपल्याला? आपल्याला एलिमेंटरी पार्टिकलचा आपल्याला चार्ज माहित आहे. मग तो प्रोटॉन वरती चार्ज किंवा असेल किंवा इलेक्ट्रॉन वरती चार्ज असेल. तो किती असणार आहे? E इज इक्वल टू प्लस मायनस 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके. आता काय म्हणलं होतं मी मगाशी? टोटल चार्ज काढायचा. कसा काढणार? इट इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्जेस. मग तो प्रोटॉन्स असेल किंवा इलेक्ट्रॉन्स असेल. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट जसं मी मगाशी म्हणलं त्याच्यावरती 5 प्रोटॉन्स असतील म्हणजे 5 कुलम एवढा चार्ज असेल. त्याच्यामध्ये मी एक ऍड केला 6 कुलम झाला. अजून एक ऍड केला 7 कुलम झाला. अजून एक ऍड केला 8 कुलम झाला. ठीक आहे. म्हणजे इथं मला इन्क्रीजिंग प्रोसेस मिळाली. दुसऱ्या कंडक्टर मध्ये इथं आला म्हणजे त्या कंडक्टर मध्ये मला डिक्रीजिंग प्रोसेस मिळाली. आणि तो इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल तो काय? इट इज द इंटिग्रल मल्टिपल एन. इट इज द इंटिग्रल मल्टिपल एन. आता स्टेटमेंट काय सांगतोय बघा? क्वांटायझेशन ऑफ चार्ज. स्टेटमेंट काय सांगतोय मी? ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस. चार्ज ह्याच्यामध्ये टाकतोय म्हणजे चार्जिंग प्रोसेस. ड्युरिंग चार्जिंग प्रोसेस, चार्जिंग प्रोसेस charges are transferred from one body to another body. Another body is called quantization of charge. Is called quantization of charge or discrete nature of charge. Discrete nature of charge. This is the statement of quantization charge. काय म्हणले quantization of charge म्हणजे ड्युरिंग चार्जिंग प्रोसेस म्हणजे मी काय करतोय? चार्जिंग करतोय.
म्हणजे आता इमॅजिन करा तुमचा मोबाईल, तुम्ही मोबाईल घेतलाय, मोबाईलला तुम्ही वायर प्लग केलेली आहे, त्याचबरोबर चार्जर तुम्ही त्या सॉकेटमध्ये प्लेस केलाय, तुम्ही बटन चालू केलं की चार्जिंग प्रोसेस सुरू झाली, चार्जेस काय झाले, इन्क्रीज व्हायला लागले, म्हणजे तो चार्जर काय करतोय, चार्ज घेतोय येतोय आणि तुमच्या बॅटरीला देतोय. बरोबर, चार्जर काय करतोय, चार्ज घेतोय तिथून येतोय आणि त्या बॅटरीला देतोय, म्हणजे एक एक चार्ज काय करतोय तो त्या बॅटरीला प्रोव्हाइड करतोय, म्हणजे इथं चार्ज काय होणार, इन्क्रीज. कारण तुम्ही जर स्क्रीनवरती जर बघितलं तर तुम्हाला पर्सेंटेज दिसतो बॅटरीचा 5%, 5 नंतर परत 10% चार्जिंग झाला, 10 नंतर 15 झाला, 15 नंतर 20 झाला, मग तसंच 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ज्या वेळेला 100% होईल त्यावेळेला आपण काय म्हणतोय, बॅटरी इज फुल्ली चार्ज, पूर्णपणे चार्ज झाला, म्हणजे त्याच्यामध्ये चार्जेस आपण दिले. ठीक आहे, मग तेच आपण म्हणलं इथं ड्युरिंग चार्जिंग प्रोसेस चार्जेस आर ट्रान्सफर्ड, म्हणजे एका पॉइंट वरून आपण काय केलं, दुसऱ्या पॉइंटला आपण काय केलं, ट्रान्सफर केला. चार्जेस आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी, इट इज कॉल्ड क्वांटायझेशन ऑफ चार्ज और डिस्क्रीट नेचर ऑफ चार्ज. येते लक्षात? ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या, पॉज करून ही डेफिनेशन लिहून घ्या. ओके, पॉज करून डेफिनेशन लिहून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, किंवा एक फॉर्म्युला पण सांगणार आहे तुम्ही. आता टोटल चार्जला मी क्यू म्हणतो, त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ चार्जेस ऍड केले, तो म्हणजे कोण, इंटिग्रल मल्टिपल. बरं, काय ऍड केले, चार्ज ऍड केला, कुठला, पॉझिटिव्ह चार्ज, त्याला मी ई म्हणतो, प्लस ई. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला टोटल चार्ज किती मिळेल, क्यू इज इक्वल टू प्लस मायनस एन इंटू ई. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, न्यूमरिकल्स मध्ये सतत तुम्हाला युज करावा लागतोय. बरं, फक्त याच टॉपिक मध्ये नाही, तुम्हाला इलेक्ट्रिक करंट मध्ये पण तुम्ही हे युज करताय. आता मला वाटतंय त्या न्यूमरिकल्स जे झालेली आपली टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये हा फॉर्म्युला कुठेतरी येऊन गेला असेल. ठीक आहे, म्हणजे कुठलाही फॉर्म्युला आपण कुठेही युज करू शकतो. ठीक आहे, व्हॉट इज टोटल चार्ज, टोटल चार्ज आपल्याकडे क्यू आहे, म्हणजे आपण त्यावेळी मोबाईलची बॅटरी पूर्णपणे चार्ज करतो, तो किती, 100%. तो 100% म्हणजे किती, आपला क्यू. ठीक आहे, आता एन नंबर ऑफ चार्जेस आपण त्यामध्ये ऍड करतो, एक म्हणजे पर्सेंटेज वाईज, 2%, 3%, 4%, असं काय केलं आपण ऍड केलं, तो म्हणजे एन नंबर ऑफ इंटिग्रल मल्टिपल. कुठला चार्ज ऍड केला, तर इज इक्वल टू 1.6 into 10⁻⁻90, तो म्हणजे प्लस सी. ओके, मग त्यामुळे फॉर्म्युला काय मिळाला, टोटल चार्ज क्यू इज इक्वल टू प्लस मायनस एन इंटू ई. प्लस म्हणजे प्रोटॉन्स, मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन्स, कारण दोघांची व्हॅल्यू तर सेमच आहे, 1.6 into 10⁻90 कुलम. ओके, तर हा मिळाला तुम्हाला इथे एक फॉर्म्युला. त्याचबरोबर आपल्याला लागलेच एक्झाम्पल मी देतो. काय एक्झाम्पल घेऊया, तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी काय केलं, ग्लास रॉड कन्सिडर केला आणि सिल्क कन्सिडर केला. ठीक आहे, ह्या दोघांचं फ्रिक्शन मी ऑलरेडी बघितलंय, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, मग आता ह्या ग्लास रॉड आणि सिल्क साठी मी जे काही मी ऑर्डर बघितला, ठीक आहे, ऑर्डर मी मेजर केला, ग्लास रॉड असेल किंवा सिल्क असेल, तर त्यांच्यामध्ये फ्रिक्शन बघितलंय. मग ग्लास रॉड वरती कोणता चार्ज तयार झाला, पॉझिटिव्ह, सिल्क वरती कोणता तयार झाला, निगेटिव्ह. तर ह्याचा ऑर्डर ज्या वेळेला मी बघितला, तर ह्याचा ऑर्डर मला किती मिळतोय, 1 मायक्रोकुलम. ऑर्डर किती मिळतोय, 1 मायक्रोकुलम. आता मायक्रोचं कन्व्हर्जन हे माहित पाहिजे. व्हॉट इज मायक्रो, मायक्रो इज नथिंग बट 10⁻⁻6 कुलम. ठीक आहे, एक मायक्रो, मायक्रो म्हणजे किती, 10⁻⁻6 कन्व्हर्जन आहे. मिली म्हणजे 10⁻3. ठीक आहे, इथे लिहितो मी, मिली 10⁻3, मायक्रो 10⁻6, नॅनो 10⁻9, पिको 10⁻12. These are the conversions. मिली असेल 10⁻3, काय असेल मग, मायक्रो 10⁻6, नॅनो 10⁻9, पिको 10⁻12. मग आता मायक्रो दिलाय त्यामुळे 10⁻6 कुलम. ठीक आहे, एवढा त्याचा ऑर्डर असेल ग्लास रॉडचा किंवा सिल्कचा. ठीक आहे, मग आता चार्ज आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे चार्ज म्हणजे काय फाइंड करायचं आपल्याला, ग्लास रॉड वरती टोटल चार्ज आपल्याला माहित आहे, म्हणजे आपल्याला क्यू माहित आहे.
मग आपण त्याचा n नंबर काढू शकतो. किती चार्जेस आपण त्यामध्ये ऍड करत गेलो म्हणजे इंटिग्रल मल्टिपल. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला Q इज इक्वल टू एन. ठीक आहे. आपल्याला n फाइंड करायचा आहे म्हणजे n इज इक्वल टू Q अपॉन ई. Q अपॉन ई n इज इक्वल टू Q किती आहे आपल्याकडं Q 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय E किती आहे आपल्याकडे E तर E म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻90. -19 वरती आला म्हणजे किती झाला 10⁻⁻6 इंटू 10⁻⁻90 डिवायडेड बाय 1.6. -6 प्लस 19 19 मधनं 6 गेले 7 8 9 म्हणजे 13 10⁻⁻13 आणि ह्याचा रेसिप्रोकल काढा 1 डिवायडेड बाय 1.6. 1 डिवायडेड बाय 1.6 म्हणजेच तुम्हाला काहीतरी आन्सर काय मिळणार आहे बघा बरं किती येत आहे. एक डेसिमल पुढे सरकवला म्हणजे वरती 10 आला. कॅल्क्युलेट किती करतो पूर्ण ठीक आहे. n इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻13. एक डेसिमल मी इकडे सरकवला म्हणजे किती आलं n इज इक्वल टू 1/16 इंटू करण्यापेक्षा मी डायरेक्ट करतो. एक घडी इकडे गेलो म्हणजे इथे 10 झाला. ठीक आहे. म्हणजे इकडचा आपण पॉईंट मी शिफ्ट केला 10 झाला. इथे 10⁻+1 आहे. +1 -13 किती येत आहे -12 म्हणजे 10⁻⁻12. ठीक आहे. म्हणजे पुन्हा मला किती मिळालं 1/1 सॉरी 1/16. 10 इथं कॅन्सल झाला त्यामुळे -12 आला. मग राहिला किती इथं 1 राहिलाच की बरोबर. म्हणजे 1/16 इंटू 10⁻⁻12 किती येते बघा तर n इज इक्वल टू समथिंग कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला 6.25 इंटू 10⁻12. ठीक आहे. -12 काय चुकलं हा सॉरी इथं +19 आहे -6 आहे म्हणजे तुम्हाला इथं +13 मिळणार. +13 मिळणार. ठीक आहे. +13 म्हणजे इथे किती झालं 14 झालं 14 आणि मग तुम्हाला 625 मिळेल आणि ते शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला 6.25 इंटू 10⁻12 मिळेल. ठीक आहे. 725 गुणिले 10⁻14 ठीक आहे. डेसिमल पॉइंट आपण शिफ्ट केला त्यामुळे 6.25 इंटू 10⁻12 हे तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता इथं काही नाहीये. आता लॉग टेबल तुम्हाला शिकवायचं आहे अजून कसं घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके. म्हणजे तुम्हाला ह्याचा आन्सर तुम्हाला असं मिळेल 625 इंटू 10⁻14. इथं डेसिमल पॉइंट आहे तो डेसिमल पॉइंट मी 2 जर शिफ्ट केला म्हणजे 6.25 आला 2 मायनस झाल्यामुळे 40 तर 12 झाला. ओके. तर अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युला Q इज इक्वल टू एन. therefore n इज इक्वल टू Q बाय E. ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून फक्त आपण ते ट्राय करा. ते नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. ओके. तर आता आपण त्या बेसिक प्रॉपर्टी मध्ये तिसरा पॉइंट पाहतोय. वी आर गोइंग टू सी थर्ड पॉइंट. व्हाट इज थर्ड पॉइंट? कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन म्हणजे काय? आता कॉन्झर्वेशन म्हणजे जे मगाशी एक्सप्लेन केलं त्यातलाच पार्ट आहे. फक्त त्याचं नाव आपल्याला माहित नव्हतं असायला काय म्हणतो आपण या प्रोसेसला. ठीक आहे. तर बघा आता मी काय सांगतोय. मी एक ग्लास रॉड कन्सिडर केला. ग्लास रॉड. इथं मी सिल्क कन्सिडर केला. ठीक आहे. आणि ह्यांच्यामध्ये मी काय केलं त्यांच्यामध्ये मी फ्रिक्शन घेतलं आणि फ्रिक्शन घेतल्यानंतर मला इथं काय मिळालं मला इथं पॉझिटिव्ह चार्ज मिळाला आणि मला इथं काय मिळाला निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. किंवा मी बाहेर पण टाकू शकतो
पॉझिटिव्ह चार्जेस क्रिएट झाले आणि इथं निगेटिव्ह चार्जेस क्रिएट झाले. कसंही तुम्ही घेऊ शकता, जसं मग आपण तसंही घेऊ शकता किंवा असंही घेऊ शकता. ठीक आहे. ग्लास रॉड हॅज पॉझिटिव्ह चार्ज, सिल्क हॅज निगेटिव्ह चार्ज. आता मी काय केलं, दोन ऑब्जेक्ट मी जवळ आणले, फ्रिक्शन घेतलं, चार्जेस क्रिएट झाले. याच्यावरती कोणता चार्ज मिळाला पॉझिटिव्ह, याच्यावरती कोणता चार्ज मिळाला निगेटिव्ह. त्यामुळे या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळेल, अट्रॅक्शन का रिपल्शन. बरोबर, अट्रॅक्शन बघायला मिळेल. ओके, तिथं अट्रॅक्शन तुम्हाला बघायला मिळेल. तसंच मी जर समजा इथं पॉझिटिव्ह असेल, इथं पॉझिटिव्ह असेल, तर दोघांच्या मध्ये काय बघायला मिळेल, सेम चार्जेस असल्यामुळे रिपल्शन. ओके, ठीक आहे. पण सध्या आता एवढंच बघूया. आता मी काय केलंय, इथं एक सिस्टम कन्सिडर केलेली. हिअर आय कन्सिडर अ सिस्टम. व्हॉट इज दिस सिस्टम? सिस्टम इज अ ग्लास रॉड अँड अ सिल्क. म्हणजे दोघं एकत्र आहेत ना आपल्याकडे, कारण दोघांसाठी आपण चार्ज बघतोय. दोघांचं काय म्हणतोय ते फ्रिक्शन बघितलंय. फ्रिक्शन बघितलंय म्हणजे हा ग्लास रॉड सिल्कच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, कारण फ्रिक्शन झालं दोघांच्या मध्ये. म्हणजे मी असं म्हणू शकतो, in any given physical process, कारण फिजिकल प्रोसेस केली ना, कारण दोघांचा मी कॉन्टॅक्ट घेऊन आलो, कॉन्टॅक्ट आला फ्रिक्शन केलं, फ्रिक्शन केल्यामुळे ह्याच्यावरती पॉझिटिव्ह, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज मला मिळाला. ओके, मग आता ह्यातून मला काय समजलं की ह्यातले चार्जेस इकडे ट्रान्सफर झाले, ह्यातले चार्जेस इकडे ट्रान्सफर झाले. म्हणजे ह्यातले पॉझिटिव्ह कुठे गेले, रॉड वरती गेले, ह्यातले निगेटिव्ह कुठे गेले, सिल्क वरती गेले. बरोबर, ही प्रोसेस आपण बघितली, माहिती आहे आपल्याला. ओके, म्हणजेच मी काय म्हणणार, इन एनी गिव्हन फिजिकल प्रोसेस द चार्जेस आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी किंवा वन पार्ट to another part of the system. Another part of system is called as a conservation of charge. म्हणजे ह्या फिजिकल प्रोसेस मध्ये जे चार्जेस तुमचे ट्रान्सफर झाले त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे. इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस द चार्जेस आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज अ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. बट मी तर अजून असं म्हणू शकतो, बट टोटल चार्ज ऑन द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल चार्ज ऑन द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे मी असं म्हणलं होतं की एकच कंडक्टर जर कन्सिडर केला तर त्याच्यावरती तुम्हाला इलेक्ट्रॉन्स एज वेल एज प्रोटॉन्स तुम्हाला बघायला मिळतील. मग जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहेत तेवढेच निगेटिव्ह असणार आहेत, की जेणेकरून दोघं एकमेकांना कॅन्सल होणार. टोटल चार्ज किती येणार, 0. तसंच मी सिस्टम मध्ये जरी बघितलं, कारण फ्रिक्शन घेतलंय मी, फ्रिक्शन घेतल्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, या बाजूला, सगळे पॉझिटिव्ह कुठे आले, या बाजूला. मग जेवढे ह्या ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्जेस असतील तेवढेच इलेक्ट्रॉन्स या मला सिल्क वरती बघायला मिळणार आहे. म्हणजे सपोज माझ्याकडे इथं प्रोटॉन माझ्याकडे 10 कुलम असेल तर सिल्क वरती पण मला किती मिळणार आहे, 10 कुलमच मिळणार आहे. मग हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल, आणि दोघं काय असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दे विल गेट कॅन्सल विथ इच अदर. हेन्स टोटल चार्ज बिकम्स 0. हेन्स इट इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट. इथे लक्षात, जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, कॉन्स्टंट. टोटल चार्ज ऑन द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतोय, फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम, the total charge cannot be created nor destroyed. Neither be created nor destroyed.
सोप्या भाषेत म्हणजे मी काय म्हणलंय, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे हीच प्रोसेस. आयसोलेटेड म्हणजे काय आपण करतोय की कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये किंवा दोन सबस्टन्स मध्ये ज्यावेळी फ्रिक्शन घेणार तर एकावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार, एकावरती निगेटिव्ह चार्ज असणार. जेवढे पॉझिटिव्ह असणार आहेत तेवढेच निगेटिव्ह असणार आहे आणि टोटल चार्ज मला किती बघायला मिळणार, 0. मग त्या आयसोलेटेड सिस्टमला आपण काय म्हणतोय, टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. बर, चार्जेस ट्रान्सफर केले, क्रिएट केले का, कारण ऑलरेडी त्या कंडक्टर मध्ये ते चार्जेस होते. म्हणजे सपोज आता हे दोन सबस्टन्स आहेत माझ्याकडे किंवा दोन ऑब्जेक्ट आहेत माझ्याकडे, ठीक आहे. ह्या दोघांच्या मध्ये मी फ्रिक्शन घेतलं, फ्रिक्शन घेतल्यानंतर ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे ह्या दोघांना ह्यातले चार्जेस इकडे गेले, ह्यातले चार्जेस इकडे आले, म्हणजे ते फक्त काय झाले, ट्रान्सफर झाले. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्ज मी टाकलाय का, चार्जिंग प्रोसेस केली आहे का मी ह्याच्यावरती, नाही केली. फक्त ह्यातले जे चार्जेस आहेत फ्री चार्जेस ते फक्त ट्रान्सफर झाले फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. म्हणून त्या सिस्टमला आपण काय म्हणतोय, आयसोलेटेड सिस्टीम. कळतंय, समजतंय. म्हणून आपण काय म्हणले, चार्जेस आर नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड फॉर दिस आयसोलेटेड सिस्टम, बट द टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज अ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. समजलं, ठीक आहे. तर आज आपण या बेसिक प्रॉपर्टीचे 3 पॉइंट्स बघितले. बेसिक प्रॉपर्टी मध्ये पहिला पॉइंट आपला काय होता, ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, जिथं आपण ऍडिशन करतोय विथ रेफरन्स ऑफ मास. मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट अल्जेब्राइक सम ऑफ चार्जेस मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. ठीक आहे. दुसरा बघितला तो म्हणजे काय, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. पुन्हा ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. That is called as a quantization of charge. फॉर्म्युला मिळालाय Q is equal to N into E, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ N. किती ऍड करतोय, किती कमी करतोय, हा तो इंटिग्रल मल्टिपल सांगणार आहे आपल्याला. ठीक आहे, तो आपला दुसरा पॉइंट होता. आणि तिसरा पॉइंट म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, म्हणजे तुम्हाला काय मिळतोय, आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण आज इथंच थांबवतोय. होप सो यू हॅव लाईक द लेक्चर. तुम्हाला लेक्चर आवडला असेल, जर तुम्हाला लेक्चर हे आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ. अँड इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब द चॅनल, प्लीज सबस्क्राईब द चॅनल. दॅट इज श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. होप सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा. ठीक आहे. जर तुम्हाला काही कमेंट करायचे असेल तर तुम्ही त्याला कमेंट पण करू शकता. आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच, तर तुम्ही मला तो डाऊट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर आजचा लेक्चर आपण इथंच थांबवतोय. थँक्यू.